गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे कुमारी पायल राजेंद्र चव्हाण वर्ष 21 ही शेतात गायीसाठी गवत घ्यायला गेली असताना पाठीमागून दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत तिच्या मानेवर जबड्याने चावा घेत तिला गंभीर जखमी केले। ही घटना लक्षात आल्याबरोबरच कुटुंबियांनी व आजूबाजूच्यांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावले, परंतु पायल हिला गंभीर दुखापत झाल्याने तिला दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। घटना समजताच पोलिसांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। गावात व दिंडोरी शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली। युवकांनी संतप्त होत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला। मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केल्याने पोलिसांनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शांतता राखण्याचं आवाहन केले। दरम्यान मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून रात्री अंत्यसंस्कार केले जाणार आहे। अतिशय प्रेमळ स्वभावाची व बोलकी तरुणी आपल्यातून गेल्याने वनरवाडी येथील मोठ्या प्रमाणात महिला व नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात जमले होते। तिच्या मृत्यूनंतर तालुक्यात हळहळ व्यक्त होते। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।